सध्या महागाईच्या झळा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं, नवीन दर लागू। मुंबईत आता पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यानं दरवाढ। पुण्यात पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात 107 रुपये 14 पैशांवर। डिझेलही 3.11 रुपयांनी वाढून 93.59 रुपयांवरती पोहोचला। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। भारतात मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। राज्यातील शेतकऱ्यांना 12 रुपये 35 पैशानं कांदा खरेदी करणार, तर साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकट देखील दूर करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। काँग्रेसकडून मोदींचा महागाई मॅन असा उल्लेख। निवडणूक संपल्यावर मोदींची वसुली सुरू, काँग्रेसची ट्विट करत टीका। चूक मोदी सरकारची पण किंमत जनता चुकवणार। पेट्रोल डिझेल दरवाढीवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा। 3 रुपयांचा झटका आला असं म्हणत केंद्र सरकारवर टीका। मुंबई महानगर प्रदेशामध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये सरासरी 50% वाढ। तापमान, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणारे नुकसान यामुळे दरवाढ। वाशी बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यानं आम्हाला जास्त फटका। एसटी बसची भाडेवाढ सद्यस्थितीत केलेली नाही, पण भविष्यात दरवाढ करावी लागेल। एसटी बसच्या भाडेवाढीबाबत सरनाईकांचे संकेत। एलपीजी पुरवठ्याबाबत भारत UAE मध्ये सामंजस्य करार। धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार। पंतप्रधान मोदींचा UAE दौरा दरम्यान करार। आता वळत राजकीय टॉप 9 ला। विमानाच्या इंधनावरील वॅट 18%वरून 7%वरती आता हवाई भाडं नियंत्रणात ठेवण्यात मदत होणार। वॅट कमी करण्याच्या अधिसूचना जारी। हवाई प्रवाशांना मोठा दिलासा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष विमान सोडून इंडिगो विमानानं पुण्याहून बंगळुरूसाठी रवाना झाले। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर फडणवीसांनी विशेष विमान न वापरता इंडिगो विमानाचा वापर केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांनी सायकलनं प्रवास केला। मुंबईच्या रस्त्यांवर अमृता फडणवीसांनी सायकलनं प्रवास केल्याचं पाहायला मिळालं। अंबानी काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। राजू शेट्टींचा हर्षवर्धन सकपाळ, विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात। गिरगाव चौपाटी परिसरातही अंबानी काजू उत्पादकांचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गिरगाव चौपाटी परिसरात वाहतूक कोंडी झाली होती। आंदोलक शेतकऱ्यांच्या जे आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्ष असा उल्लेख नाही। प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढेही कार्यकारी अध्यक्ष नाही। तर अनेक राजकीय पक्षांमध्ये पेच प्रसंग निर्माण होत असतात। आम्ही चर्चा करून मार्ग काढू, तटकरेंची प्रतिक्रिया। पवारांच्या एनसीपीच्या प्रमुख नेत्यांची पुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक। अजितदादांच्या एनसीपीतील घडामोडींवर बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। संजय राऊतांकडून भारतीय युवकांचा मंद असा उल्लेख। जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा। सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झाला। राऊतांचे ट्विट दरम्यान राऊतांच्या ट्विट करून शिंदेची शिवसेना आक्रमक। राऊतांविरुद्ध आंदोलन। जनाब राऊतांनी स्वतःला आरशात पाहिल्यामुळे त्यांना मंदपणा दिसला असेल। मंद आणि भरकटलेले तुम्ही आहात। नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। आता वयात मोठ्या टॉप 9 घडामोडी। 20 जून आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देणार। साताऱ्यातल्या कार्यक्रमात फडणवीसांचं वक्तव्य। राज्यात वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या। तेजस्वी सातपुते पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी, तर मनोज कुमार शर्मा मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त। सत्यनारायण चौधरींची वाहतूक विभागात बदली। शिवाय अनिल कुंभारे, सुवेझ हक, राजेश प्रधान यांची देखील बदली। पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही। दादांचं काम पूर्ण पुढे घेऊन जाणार। निधीचा वापर करताना पारदर्शकता महत्त्वाची। डीपीडीसी बैठकीनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं भाष्य।
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक थेट बैलगाडीनं सर्वसाधारण सभेसाठी पोहोचले आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेत बैलगाडीनं येत इंधन वाचवण्याचा संदेश दिला। सोलापुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमासाठी खासदार ज्योती वाघमारे, त्यासोबत भाजपचे आमदार देवेंद्र कुटे, सोलापूरचे महापौर विनायक कोंडियाल यांचा एकाच गाडीतून प्रवास। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास। भंडाराच्या वैनगंगा नदीतील पाण्यामध्ये उतरून नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आणि खासदार किरसाम यांच्यासह नागरिकांचं हे आंदोलन। शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन। मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाळा हे मंदिर, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल। भोजशाळा मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार। ASIच्या 204 मधील आदेशानुसार देण्यात आलेली नमाजची परवानगी रद्द। अनेक वर्षांपासून भोजशाळा मंदिर की मस्जिद असा होता वाद। पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर UAE, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार। ऊर्जा आणि व्यापारावरती विशेष भर राहणार। गौतम अदानी विरोधातील लाचखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप मागे घेण्याची अमेरिका न्याय विभागाची योजना। अदानींच्या वकिलांनी असामान्य प्रस्ताव ठेवल्यामुळे निर्णय। अमेरिकी करदात्यांच्या पैशाच्या घोटाळ्याचा आरोपाचा तपास बंद होण्याची शक्यता।